टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे गटाला कोकणात मोठी गळती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिंदेंच्या शिवसेनेत आज पक्षप्रवेश करणार आहेत। आपण सध्या सिडको एक्झिबिशन या ठिकाणी आहोत नवी मुंबईतल्या। आपण पाहू शकतो की मागे या 4 बस आपल्या ज्या दृश्यामध्ये दिसत आहे यातूनच कोकणातील ठाकरे गटाचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते ते या ठिकाणी आता सिडको एक्झिबिशनमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 700 ते 800 जे कार्यकर्ते ते या ठिकाणी सध्या आलेले आहेत। आपण पाहू शकतो की जे दृश्यामध्ये दिसतात आहे हे कार्यकर्ते या ठिकाणी सध्या आलेले आहेत। हे तर राजन साळवी यांचे भक्कम कार्यकर्ते असं म्हटलं जात आहे व राजन साळवी आज 2 वाजता शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत काही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आज कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय, काय सांगाल त्याबाबत? त्याबाबत आम्ही एवढं सांगू शकतो की राजन साळवी साहेब आज 15 वर्ष राजापूर तालुक्याची त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्यांनी मन धन तन आपलं सगळं अर्पून त्यांनी राजापूर तालुक्यामध्ये सर्व जनतेशी समर्पित होऊन त्यांना सगळ्या लोकांना आपलेसं करून चांगल्या पद्धतीने त्यांनी राजापूर तालुक्यामध्ये 15 वर्ष सेवा केल्या असल्यामुळे आम्ही आज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही राजापूरवासीय संपूर्ण लोक मतदारसंघ किंवा आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत। कारण का राजन साळवी साहेब हे खरोखरच प्रत्येक कार्यकर्त्यांशी एकनिष्ठ होतात, एकनिष्ठ आत्मीयतेने ते प्रत्येकाला आपलेसं करून घेतात, घरगुती नात्याने सगळ्यांशी आपलेसे करून वागत असतात। त्यामुळे आम्हाला त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांच्या भक्कमपणे उभं राहून त्यांना जास्तीत जास्त त्यांना पुढे आणण्याचं परत जे काय 15 वर्ष त्यांना 15 वर्ष त्यांना जी मिळालेली होती आणि आता त्यांना थोडेसे हार पत्करावे लागले आणि त्या हारेचा वचपा आम्ही सर्व शिवसैनिक नक्की आम्ही भरून काढणार आणि त्यांना जास्तीत जास्त बहुमत मिळण्याचा त्यांना राजापुराची सेवा करण्याची आम्ही नक्की आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते देखील आहेत। आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत। आपण देखील आज या ठिकाणी आलेला आहे। काय वाटतं पक्ष सोडण्याचं प्रमुख कारण काय वाटतं? पक्ष सोडण्याचं प्रमुख कारण म्हणजे आमच्या इथे शिक्षण आणि हेल्थ म्हणजे आता पूर्णपणे कमजोर झालेला आहे। हेल्थसाठी लोकांना आमच्या तालुक्यातून रत्नागिरीत जावं लागते, डिलेवरी झाली तरी जावं लागते। आता शिंदेसाहेब काय करतील याच्यावर आम्ही 2-3 वर्ष अवलंबून आहेत, बघू कसं काय काम करतायत, बस एवढंच। पहिल्यापासून प्रश्न गंभीर आहे, मात्र गंभीर आहे प्रश्न, जबरदस्त गंभीर प्रश्न आहे, हा सुटला पाहिजे। याच्यासाठी आपले राजन साळवी हे देखील आधी आमदार होते, त्यांनी कधी सोडवला नाही का हा प्रश्न? त्याने मी बोलतोय त्यांनी प्रयत्न केले होते पण ते प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत। ताबडतोब हा प्रश्न सोडायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत। मूळ कारण काय वाटतं पक्ष सोडण्याचं? मूळ कारण म्हणजे सुविधा नाही आहेत ना काहीच, त्याच्यामुळे मूळ कारण हेच आहे ते आमच्या सामने आणि नोकऱ्या मुलांना। आपण पाहू शकतो की हे कार्यकर्ते यांचं असं देखील म्हणणं आहे की मूळ कारण फक्त हेल्थ आहे, कारण की आरोग्य जे आपण पाहतो की शिक्षण आणि आरोग्य यासाठी हे कार्यकर्ते सध्या ठाकरे गटाला धक्का करत हे सध्या आज नवी मुंबईत आलेले आहेत व काही वेळातच या कार्यकर्त्यांसमोर राजन साळवी यांचा टेंबी नाका इथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह मी रवी खरात, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।